अंत्यसंस्कार झाले, राखविसर्जन झाले आणि तीच महिला गावात हप्ता भरण्यास आली. गावच हादरलं. गावातील सर्व लोकांना हादरवून टाकणारी ही घटना जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात घडली. जिच्यावर मृत समजून अंत्यसंस्कार पार पाडले होते, राखविसर्जनही पूर्ण झाले होते, तीच महिला दुसऱ्याच दिवशी जिवंतपणे गावात प्रकट झाली आणि थेट बचत गटाचा हप्ता भरण्यास आली. या घटनेमुळे गावात अक्षरशः खळबळ उडाली. घटना कशी घडली? गावातील एका 45 वर्षीय महिलेचा काही दिवसांपासून संपर्क होत नव्हता. ती शहरात नातेवाईकांकडे गेल्याची माहिती काही जणांनी दिली होती, पण याबाबत कोणताही ठोस पुरावा नव्हता. त्याच दरम्यान गावात शेताच्या कडेला एका अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्यामुळे त्याची ओळख पटवणं अवघड होतं. गावातील काही लोकांनी त्या मृतदेहातील कपडे व शरीराच्या अंगठ्यांवरून हीच गायब झालेली महिला असल्याचं सांगितलं. कुटुंबियांनाही तीच असल्याचं वाटलं आणि पोलिसांच्या परवानगीने तातडीने अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले. महिलेच्या मृत्यूची बातमी गावात पसरल्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. दुसऱ्या दिवशी कुटुंबियांनी विधिवत राखविसर्जन केलं. गावातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली. पण दुसऱ्याच दिवशी घडला धक्कादायक प्रकार. राखविसर्जनानंतर फक्त काही तास उलटत नाहीत तोच गावात एक थरारक प्रकार घडला. तीच महिला, जिला मृत समजून अंत्यसंस्कार झाले होते, ती अक्षरशः गावात प्रकट झाली. सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या कारण ती जिवंतपणे गावातील बचत गटाचा मासिक हप्ता भरण्यास आली होती. गावातील लोकांनी तिला पाहताच धक्का बसला. कुणाला डोळ्यांवर विश्वास बसेना. कुटुंबीय तर थक्कच झाले. काय होती खरी गोष्ट? महिलेने सांगितलं की ती काही दिवसांपूर्वी घर सोडून नातेवाईकांकडे गेली होती. गावात अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याचं तिला माहिती नव्हतं. ती शहरातून परत आली आणि थेट बचत गटाचा हप्ता भरण्यासाठी गेली तेव्हा तिला कळलं की तिच्यावर मृत समजून अंत्यसंस्कार पार पाडले गेले आहेत. या संपूर्ण प्रकारानंतर गावात अक्षरशः खळबळ उडाली. लोकांमध्ये भीती आणि आश्चर्याचं वातावरण होतं. कुटुंबियांसह गावातील सर्वजण या घटनेने हादरले. पोलिसांनी ही घटनेची चौकशी सुरू केली आहे. मृतदेह कोणाचा होता याचा शोध घेतला जात आहे.